श्री स्वामी समर्थ मंडळी. तूळ राशी 20 मार्च नंतर सर्वात मोठी खुशखबर. या 5 खुशखबर ऐकून डोळ्यात पाणी येईल. तूळ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्याबद्दल तुम्ही कधीच कोणाशी बोलत नाहीत, कारण तुम्हाला माहीत होतं कोणीही समजून घेणार नाही. तुम्ही हसलात, काम केलं, जबाबदाऱ्या निभावल्या, पण आता कुठेतरी तुटलेली स्वप्न, न बोललेले शब्द आणि देवाकडे विचारलेले प्रश्न साठत गेले. मी चुकीचा आहे का? मी इतकं सहन का केलं? माझ्यासोबतच असं का घडलं? जर हे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण तूळ राशीच्या आयुष्यात अशी एक खुशखबर येणार आहे जी केवळ आनंद देणार नाही, तर तुमच्या डोळ्यात नकळत अश्रूही आणेल. हे अश्रू वेदनेचे नसतील, ते अश्रू असतील देवाने मला पाहिलं होतं याची खात्री देणारे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटच्या भागात अशी गोष्ट उघड होणार आहे जी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांचा खरा अर्थ सांगेल. नंबर 1. 20 मार्च नंतर ग्रहांची अशी स्थिती तयार होते जी तूळ राशीसाठी अश्रूनंतरचं हास्य घेऊन येते. 20 मार्च ही तारीख तूळ राशीसाठी केवळ कॅलेंडरवरील दिवस नाहीत, तर तो नियतीचा टर्निंग पॉइंट आहे. या दिवसानंतर सूर्याचा प्रकाश, मंगळाची शक्ती आणि शनीची कठोर पण न्यायदृष्टी एकत्र येऊन असा योग तयार करतात जो फक्त त्या लोकांसाठी सक्रिय होतो ज्यांनी शांतपणे सर्व काही सहन केलं आहे. तूळ राशीने गेल्या काळात वारंवार अपयश, विलंब, अन्याय आणि भावनिक आघात अनुभवले, पण 20 मार्च नंतर ग्रह सांगतात आता परीक्षा संपली आहे. आता तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी हळूहळू बाजूला सरकतील आणि ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या त्या एकामागोमाग एक सुटायला लागतील. हा बदल अचानक असेल, म्हणजेच तुम्हाला त्या क्षणी आता काहीच होणार नाही असं वाटेल. त्या क्षणी नशीब दार ठोठावेल. नंबर 2. ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे गुपचूप रडून मागितलं होतं तीच गोष्ट आता अचानक तुमच्या समोर येईल. तूळ राशीची वेदना सगळ्यात वेगळी असते. तुम्ही लोकांना समोर रडत नाहीत. तुम्ही रात्री एकटे असताना देवाशी बोलता. मी सगळ्यांसाठी केलं, माझ्याबाबत असं का घडलं? हा प्रश्न तुम्ही अनेकदा विचारलाही असेल, पण 20 मार्च नंतर देवाचं उत्तर शब्दात नाही तर घडामोडीतून मिळेल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनातल्या मनात प्रार्थना केली होती, नोकरी, व्यवसाय, पैसा, मान सन्मान, नात्यांची परतफेड, ती गोष्ट अशा रूपात समोर येईल की तुम्हाला क्षणभर विश्वासच बसणार नाही. त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही केवळ इच्छा पूर्ण होणं नसेल, तर देवानं तुमचं दुःख पाहिलं होतं याची खात्री मिळणे आहे. नंबर 3. आर्थिक बाबतीत अशी बातमी येईल जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. तूळ राशीने पैशांच्या बाबतीत खूप काही घेऊन पुढे चालत राहिली आहे. कधी गरज असताना मदत मिळाली नाही, कधी मेहनत असूनही मोबदला मिळाला नाही, कधी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं. पण 20 मार्च नंतर ग्रहांची हालचाल सांगते आता पैशांची जोडलेली बातमी फक्त समाधान देणारी नाही, तर आत्मसन्मान परत देणारी असेल. कुठे अडकलेले पैसे मिळणे, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होणे, कामासाठी मिळणारी अचानक मोठी संधी किंवा जुनी चूक सुधारून मिळालेले यश, यापैकी काहीतरी असं घडेल की तुम्ही आतून म्हणाल हे इतकं सुंदर असेल असं वाटलंच नव्हतं. आणि हो, त्या क्षणी डोळ्यात येणारे अश्रू हे वेदनेचे नसतील, तर ते सुखात श्वास सुटल्याचे अश्रू असतील. नंबर 4. नात्यांमध्ये जे अपमान, तुटलेले शब्द आणि मौन होतं त्यावर आता सत्याचे शिक्कामोर्तब होईल. तूळ राशीच्या आयुष्यात सर्वात जास्त वेदना दिल्या त्या नात्यांनी ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला मागे ठेवलं होतं. तुमच्यावर चुकीचे आरोप झाले, तुमच्या मौनाचा गैरफायदा घेतला गेला आणि तुम्ही काहीच बोलला नाहीत, कारण तुम्हाला भांडण नको होतं, फक्त समजून घ्यायचं होतं. पण 20 मार्च नंतर ग्रहाची स्थिती अशी बनते जी लपवलेली सत्य वर येते. ज्यांनी तुम्हाला चुकीचे ठरवलं त्यांनाच आता उत्तर द्यावे लागेल. कदाचित ते शब्दात माफीही मागणार नाहीत, पण परिस्थिती अशी उलटेल की त्यांना स्वतःची चूक जाणवेल. हा क्षण तुम्हाला समाधान देईल, पण त्याहून जास्त तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, कारण तुम्ही कधी सूड मागितलाच नव्हता. तुम्ही फक्त सत्याची वाट पाहिली होती. नंबर 5. जे लोक तुम्हाला हलकं समजत होते तेच लोक आता तुमचं नाव आदराने घेतील. तूळ राशीच्या लोकांनी अनेकदा कमजोरी समजली. तुम्ही जास्त बोलत नाही, तुम्ही फक्त सगळं सहन करून पुढे जाता आणि म्हणूनच लोकांना वाटलं की तुम्ही तुटला आहात. पण 20 मार्च नंतर तुमच्या आयुष्यात होणारे बदल लोकांच्या डोळ्यासमोर असतील. जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं तिथेच आता तुमचं नाव चर्चेत येईल. जिथे तुम्हाला कमी लेखलं गेलं तिथेच तुमचा निर्णय अंतिम मानला जाईल. ही प्रसिद्धी ओरडणारी नसेल, पण ती खोलवर जाईल, कारण लोकांना कळेल तुम्ही आवाज नव्हे तर वजन असलेला माणूस आहात. नंबर 6. सर्वात मोठा बदल बाहेर नाही, तो तुमच्या आत होणार आहे. हे खूप लोकांना कळत नाही, पण तूळ राशीचा खरा विजय बाहेरच्या यशात नाही, तर तो आतल्या शांततेत आहे. 20 मार्च नंतर तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. मी चुकीचा होतो का? हा प्रश्न मनातून नाहीसा होईल. तुम्ही पहिल्यांदा स्वतःला माफ कराल
स्वतःच्या संघर्षाला सन्मान कराल. हा क्षण फार शांत असेल, कोणी टाळ्या वाजवणार नाही, पण तुम्हाला आतून चालेल, आता मी हलका झालो आहे, जाणवेल मी आता हलका झालो आहे. आणि हेच खरे अश्रू असतील, कारण ते वेदनेतून नव्हे तर मुक्तीतून येतील. तूळ राशी कधीच लवकर बक्षीस मिळवणारी रास नाही, पण ती रास आहे जिला देव शेवटी न्याय पूर्ण देतो. तुम्ही जे सहन केलं, जे गमावलं, जे न बोलता केलं, ते सगळं वाया गेलेलं नाही. 20 मार्च नंतर जेव्हा तुम्हाला आयुष्यात तुमच्या जाणवेल की हे सगळं घडायला इतका वेळ का लागला, याचं कारण होतं. कारण काही सुख लवकर मिळत असतं तर त्याची किंमत कळाली नसती. आता जे मिळणार आहे ते तुमचं आयुष्य बदलणार नाही, तर ते तुमचं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल किंवा एकच वाक्य मनात येईल, हो मी जे भोगलं त्यामागे देवाची योजना होती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणारा प्रत्येक तूळ राशीचा व्यक्ती एक गोष्ट नक्की समजून घेईल की आता अश्रू संपत आहेत, आता नशिबाची नवीन वेळ सुरू होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.